नमस्कार, मी आकांक्षा MCN न्यूजच्या जालना बातमीपत्रामध्ये तुमचं स्वागत करते। या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, आपल्या आरोग्याची संजीवनी, द स्किल टू हील, द स्पीड टू केअर। जालना जिल्ह्यातील जळगाव सपकाळ येथील एका सालगड्याच्या मुलाने UPSC परीक्षेत घवघवीत यश संपादन करत देशात 812वी रँक मिळवली। 2016 मध्ये IAS झालेल्या अन्सार शेख यांच्याकडून प्रेरणा घेत भिक्कन रोजेकर हा 26 वर्षाचा तरुण IPS झालाय। त्याच्याशी बातचीत केली आहे आमचे जिल्हा प्रतिनिधी साहिल पाटील यांनी। पाहूयात। UPSC सारख्या राष्ट्रीय स्पर्धा परीक्षेत मोठी स्पर्धा पाहायला मिळते। एकीकडे शेकडोच्या घरात जागा असतात आणि लाखोंच्या घरात विद्यार्थी अभ्यासाला बसलेले असतात, परीक्षेला बसलेले असतात। अशा परिस्थितीतही अगदी खेड्यातून जाऊन दिल्लीसारख्या ठिकाणी प्रॅक्टिस करून अभ्यास करून IPS होणं हे तितकं साधं आणि सहज काम नाही। अशा परिस्थितीतही जालना जिल्ह्यातील जळगाव सपकाळ येथील भिक्कन रोजेकर या तरुणानं दिल्लीत राहून अभ्यास केला, UPSC ची परीक्षा दिली आणि देशात 812वी रँक मिळवत हा तरुण आता IPS झालाय। त्या तरुणाचा जालना शहरात आज सत्कार करण्यात आलाय। नेमका एका खेड्यातून, जळगाव सपकाळ सारख्या खेड्यातून दिल्लीपर्यंतचा प्रवास आणि त्यात IPS होण्यापर्यंतचा प्रवास कसा आहे हे उलगडण्याचा प्रयत्न आपण त्यांच्या सोबत आज करूयात। सर, तुम्ही दिल्लीसारख्या ठिकाणी जाऊन अभ्यास केला, माध्यमातून आम्ही बघितलं, तुमची घरची परिस्थिती बघितली, सगळ्या गोष्टी पाहिल्यात। तुमचं जे कौतुक होतंय ते वाखाणण्याजोगं आहे। देशातून 812वी रँक आहे। हे जे काही सगळं यश आहे हे सहज मिळालेलं नाही, खूप मोठा संघर्ष आहे। याचं श्रेय कोणाला देतात, इथून आपण सुरुवात करूयात। याचं श्रेय कोणाला एकाला देऊन चालणार नाही सर, कारण की मी सुरुवातीपासून बघतोय शिक्षक, आई वडील, माझे भाऊ, आपले महाराष्ट्र शासनाची बार्टीची स्कॉलरशिप आणि दिल्लीला असताना NGO ती हमदर्द स्टडी सर्कल, या सगळ्यांचा खूप मोठा रोल होता माझ्या सक्सेसमध्ये। आणि याचा सक्सेस म्हणजे सगळ्यांचं ॲक्युमुलेटिव्ह सगळ्यांनाच जातं आणि त्याबद्दल मी सगळ्यांचेही आभार मानतो। आता तुम्ही IPS झाल्यानंतर जळगाव सपकाळी बऱ्याच लोकांना कळालं, अर्थात तिथे मला नाही वाटत इंग्लिश स्कूल तुमच्या काळात तरी असेल, जिल्हा परिषद मराठी शाळेचे तुम्ही विद्यार्थी असाल असा अंदाज बांधायला हरकत नाही। IPS व्हायचं हे केव्हा सुचलं? प्राथमिक माध्यमिक शिक्षण कसं झालंय? माझं प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषदलाच झालंय। ते चाळीसगाव तालुक्यातील वाडे एक टेकवाडे एक गाव आहे। त्याच्यानंतर 5वी ते 8वी तिथेच वाडेमध्ये भडगाव तालुक्यात गाव आहे। त्यानंतर मी 9वी 10वी जालना जिल्ह्यातील आपले भोकरदन तालुक्यामध्ये जळगाव सपकाळ आपल्या गावा मूळ गाव झालं। 11वी 12वी माझे CSM विवेकानंद कॉलेजला झाली संभाजीनगरला। त्यानंतर ग्रॅज्युएशन ॲग्रिकल्चर केलं मी संभाजीनगरलाच। 2016ला मी CET दिली MBBS साठी 12वी होऊन। त्यावेळे मला 149 मार्क आले। मला 1 मार्क पाहिजे होता MBBS साठी, पण माझं झालं नाही। मला BDS डेंटल वगैरे भेटलं असतं, पण त्यावेळेस काय झालं ना, अन्सार शेख सर आपल्या जिल्ह्याचे कलेक्टर झाले, IAS झाले। तर त्या न्यूजमध्ये कंटिन्यूस चालू होते की रिक्षा चालकाचा मुलगा IAS झाला। तर मी ते पाहून एकदम इन्स्पायर्ड झालो की यार इतकी गरीब परिस्थितीतून सर करू शकतात तर मी का नाही। तर 2016ला ते कुठेतरी डोक्यात होतं। कॉलेज असताना मी NCERT वगैरे वाचत होतो आणि लॉकडाऊनच्या टाइममध्ये गावामध्ये रूम करून थोडीशी अभ्यासाला सुरुवात केली। नंतर 2022-23ला मी बार्टीची एक्झाम क्लिअर केली। त्यामधून मी दिल्लीला गेलो आणि क्लासेस वगैरे गव्हर्नमेंट थ्रूच भेटले। त्यानंतर तिथे NGO मध्ये राहिलो, हमदर्द स्टडी सर्कल, आणि असा हा सगळा प्रवास होता। आता 6 तारखेला रिझल्ट आला। त्यावेळेस रिझल्टमध्ये नाव बघितल्यानंतर वाटलं की यार 5-6 वर्षाची जी मेहनत होती ती कुठेतरी सक्सेस झाली। आणि अजूनही स्वप्न म्हणजे IPS होण्याचं असं नव्हतं। स्वप्न एक होतं की क्लास 1 अधिकारी हो, आपण कुठेतरी एक एक्झाम मध्ये क्लिअर करू। IPS मिळणं किंवा IRS मिळणं हे एक खूप मोठी गोष्ट आहे आणि ती आज झाली आहे। तर मला त्याच्याबद्दलही म्हणजे सगळ्यांकडून जसा अभिमान वाटतो, त्याला मलाही खूप आनंद होतोय की माझे आई वडील वगैरे सगळे खुश आहेत। आणि आई वडील काय करतात नेमकं? खानदेशात ज्यावेळेस होते त्यावेळेस माझे वडील सालदार म्हणून होते, आई दुसऱ्याच्या इथे कामाला जायची। हे सगळ्यांनाच माहिती आहे। ते खानदेशातल्या लोकांचे, माझ्या गावातल्या लोकांचे एवढे कॉल येत आहेत, सगळे म्हणतायत की आमच्याकडे जो सालदार होता त्याचा मुलगा एक क्लास 1 अधिकारी झाला, IPS झाला किंवा IRS झाला। तर आणि त्यानंतर इकडे घरी जेव्हा आलो तेव्हाही वडील शेती वगैरे करायचे, दुसऱ्यांची शेती आणि आमची थोडीशी शेती आहे ती करायचे। बस असाच प्रवास होता, काही असं रॉकेट सायन्स काही वेगळं नव्हतं। दिल्ली सारख्या ठिकाणी जाऊन राहावं लागलं, त्यात घरच्यांनी कसं सांभाळलं, घरच्यांचा सपोर्ट कसा राहिला? सुरुवातीला मला मामा-मामींनी फायनान्शियल हेल्प केली, त्यांनी पैसे प्रोव्हाईड केले। त्यानंतर महाराष्ट्र शासनाने बार्टीची स्कॉलरशिप, त्यानंतर माझे भाऊ आहे, चुलत भाऊ वगैरे, त्यांनी मला पैसे प्रोव्हाईड केले।
ते एवढंच म्हणायचे, तू कर, तू करू शकतो, तू जेव्हा करशील तेव्हा रोजेकर नावाचं एक ब्रँड तयार होईल, रोजेकर जेव्हा गुगलवर टाकू आपण तर पूर्ण हिस्ट्री येईल, आपल्या गावाचं नाव येईल. तर त्यांची ती कुठेतरी ते म्हणू शकतो आपण दूरदृष्टी गव्हर्नमेंटची, नातलगांची, मित्रांची, तर ती आज मी पूर्ण केली आहे. त्याबद्दल म्हणजे मलाही खूप आनंद आहे की त्या सगळ्यांनी मला सपोर्ट केला त्याचा. 2016 मध्ये सीईटीला एक मार्क कमी पडला होता आणि एमबीबीएस चुकलं होतं. Yes. एक मोठी खंत असेल. Yes. आज काय वाटतंय? हो, की 6 तारखेच्या रिझल्टच्या आधीपर्यंत मी विचार करायचो, यार मी BADS जॉइन करून घ्यायला पाहिजे होतं. कॉलेजला कॅम्पस आले, कंपनीज वगैरे जॉब जॉइन करून घ्यायला पाहिजे होता. एक MPSC छोटी-मोठी पदवी त्यांची एक्झाम द्यायला पाहिजे होती. खूप असे विचार चालू होते. पण ज्यावेळेस लिस्टमध्ये नाव आलं तर असं वाटलं की कुठेतरी झालंय आणि ते जे सॅक्रिफाईस मी केलंय त्याबद्दलच मला असं वाटतंय की कोणाला तरी देवाला म्हणा किंवा माझ्या कर्माचं फळ किंवा आईवडिलांच्या मेहनतीचे फळ किंवा ज्या लोकांनी मला बघितलं होतं त्यांची ती विजन असेल, दूरदृष्टी असेल की याला तिथंच जायचंय आणि मला शेवटी तिथंच पोहोचवलं. सुरुवातीपासून खाकी म्हणजे स्पेशली IPS बद्दल आकर्षण होतं की मग IAS वगैरे हे होतं, ध्येय होतं? सर एक UPSC म्हणलं की IASच डोक्यात येतं आणि मी IASच बघितलेत आतापर्यंत, अन्सार शेख सर वगैरे. त्यानंतर IPS वगैरे आहेत जसे विश्वास नांगरे पाटील वगैरे, तसे ते रोल मॉडेल सगळ्यांचेच आहेत. पण कोणी अस्पायर करताना ती जी पोस्ट IAS वगैरे तीच अस्पायर करतो आणि ही पोस्ट खूप मोठी आहे आणि मला ती मिळू शकते किंवा IRS मिळू शकतो. दोन्हीपैकी सगळ्या गोष्टी मोठ्या आहेत, पण मला अजूनही अटेम्प्ट बाकी आहेत आणि माझे मार्क एका विषयामध्ये मला फक्त 69 मार्क आले. तिथे अजून 20 मार्क असते तर कदाचित माझी रँक 300 350 आली असती आणि मी IAS असतो. तर मी परत एकदा प्रयास म्हणजे एक प्रयत्न करतो. टाइम आहे माझ्याकडं, तर ट्रेनिंगच्या आधीपर्यंत तर मी देऊन बघतोय. आज स्पर्धा परीक्षेत एकीकडे भरपूर कॉम्पिटिशन आहे. अनेक मुलं नाही सक्सेस झाले तर सुसाईड करतात किंवा डिप्रेशन सारखा शिकार बनतात. तुमचं खरं तर अभिनंदन. तुम्ही कमी वेळेत अगदी 26व्या वर्षी IPS पदवी मिळवली. मात्र जे मुलं आहेत सगळ्यांना सक्सेस भेटत नाही, कारण जागा 100 असतील तर 10,000 फॉर्म येतात. 9,900 मुलांचा प्रश्न असतो. अशा मुलांनी काय केलं पाहिजे? त्यांच्याकडे प्लॅन बी कसा असला पाहिजे? तेच बॅकअप प्लॅन असला पाहिजे, प्लॅन बी रेडी असला पाहिजे. आपलं ग्रॅज्युएशन एक चांगल्या प्रोफेशनल याच्यामध्ये झालं पाहिजे, जेणेकरून आपण नाही स्पर्धा परीक्षा करू शकलो पण आपण एक कुठेतरी जॉबला लागू शकतो, प्रोफेशनल जॉब घेऊ शकतो. इंजिनियर झाले, MBBS झाले, डॉक्टर झाले, आपण एक बॅकअप प्लॅन, सिक्युअर प्लॅन असलाच पाहिजे. कारण की उद्या माहीत नाही UPSC किंवा MPSC काय चेंजेस आणतील. पोरं आजपर्यंत अभ्यास करताय, एकदमच पेपरचा पॅटर्न बदलला किंवा नवीन पेपर इंट्रोड्यूस झाले, सगळ्यांसाठी झटका लागतो. त्यामुळे मी तेच म्हणणार आहे, आधी आपली सिक्युरिटी करून घ्या, प्लॅन बी रेडी ठेवा आणि ते चालू असताना करा. आणि जर एखाद्याची परिस्थितीही नाजूक असेल तर आपले गव्हर्नमेंट सपोर्ट करते, आपले नातेवाईक सपोर्ट करतात. आपले महाराष्ट्र शासनात जसे बार्टीची आहे किंवा OBC, महाज्योती, सारथी यांच्या स्कॉलरशिप आहे, तर त्यांचेही तेही एक्झाम द्या, स्कॉलरशिप घ्या आणि त्यांच्या थ्रू प्रिपेअर करा. तुमचा कितवा अटेम्प्ट होता? माझा हा 5वा अटेम्प्ट होता. यामध्ये मी 3 प्रिलिम्स फेल झालो, 2 मेन्स दिल्या आणि एक हा इंटरव्ह्यू दिला. कधी ह्या मागच्या 5 अटेम्प्ट मध्ये कधी नैराश्य वगैरे आलं होतं? खूप वेळेस प्रत्येक अटेम्प्टमध्ये 6 तारखेच्या आधीपर्यंत मी नैराश्यामध्येच जगत होतो. पण ते असं वाटतं ना की थोडंसं मार्कानं गेलंय, थोडी मेहनत केली तर तो 1 मार्कही पडेल. तर तीच एक खूप होती, यार 10 मार्काने फेल झालोय किंवा 2 मार्काने फेल झालो, थोडी मेहनत केली तर होऊन जातील. तर ते 2025 आणि 26 हे वर्षापर्यंत ते असं चालू होतं. 6 मार्चला रिझल्ट आला आणि ते 2 मार्क 1 मार्क आणि त्याच्यामुळे मी पास होतो. आता आम्ही पाहतो पोलीस भरतीच्या ग्राउंडवर जे मुलं कॉन्स्टेबल व्हायचंय त्यांच्या तब्येती अशा धष्टपुष्ट वगैरे असतात. आता तुम्ही होऊ शकता तर घर सोडून राहिलात, अभ्यास, त्यात टेन्शन, डिप्रेशन. आता काय असा बॉडी बिडी बनवायचा विचार आहे? करू आता थोडंसं अजून हेल्थवर वगैरे फोकस करू. थोडासा अभ्यास अजून करायचा आहे. तर बॉडीचं काय, बॉडी कधीही बनवता येईल. पण हे वय आहे, अभ्यास करून घ्या किंवा बॉडी तुम्हाला 29व्या वर्षी बनवता येईल. जेवण वगैरे सगळं व्यवस्थित असेल, टेन्शन नसेल, फॅमिली वगैरे सगळे व्यवस्थित असतील तर तुमचं आरोग्यही चांगलं राहील. पण सध्या हा जो टाइम आहे 21 ते 26-27 पर्यंत हा मेहनतीचा टाइम आहे. यामध्ये मेहनत करा, मेहनत करायला फळ मिळेल. जसे आता लोक सगळे माझे मित्र, नातेवाईक जे जालना डिस्ट्रिक्ट आपला, चाळीसगाव किंवा भोकरदन तालुका हे जसे अप्रिशिएट करतायत, ते जसं अप्रिसिएशन तुम्हाला भेटेल ते अप्रिसिएशन बघायचंय म्हटल्यावर थोडीशी मेहनत. मग त्यासाठी हेल्थ थोडंसं मागं पुढं राहिलं, वजन कमी झालं किंवा जास्त झालं ते सॅक्रिफाईस करायला आपण तयार असलो पाहिजे. मुळात जालना जिल्ह्यासारख्या शेलगावमध्ये एक रिक्षावाल्याचा मुलगा IAS होतो, त्याच्यापासून इन्स्पायर होऊन तुम्ही एका म्हणजे शेतमजुराचा, शेतकऱ्याचा मुलगा होता,
तुम्ही एक जाऊन दिल्ली सारख्या ठिकाणी तयारी केली आणि IPS झाला. तर MCN न्यूज कडून खरं तर तुम्हाला पुढील प्रवासासाठी खूप खूप शुभेच्छा. आज जर ठरवलं तर जगात काहीच अशक्य नाही, कारण एका रिक्षावाल्याचा मुलगा IAS झाला. मलाही IAS व्हायचंय म्हणून एका शेतकऱ्याच्या मजुरानं घर सोडलं, अभ्यासावर फोकस केला, दिल्लीसारख्या ठिकाणी राहून तयारी केली आणि शेवटी 5व्या प्रयत्नात हा मुलगा IPS झाला. हे यश वाखाणण्याजोगं आहे आणि या यशापासून प्रेरित होऊन गरिबांची अनेक मुलं IAS IPS होतील असा विश्वास त्यांच्या बोलण्यातून देखील व्यक्त झालाय. कॅमेरामॅन सुनील खरातसह साहिल पाटील, MCN न्यूज, जालना. जालन्यात सध्या घरगुती गॅस सिलेंडरसाठी नागरिकांना अक्षरशः धावपळ करावी लागत असल्याचं चित्र समोर आलंय. गॅस बुकिंग करण्यासाठी कॉल केल्यानंतर बुकिंग होत नसल्याचा आरोप ग्राहकांनी केला. त्यामुळे अनेक नागरिक भर उन्हात थेट गॅस एजन्सी समोर जाऊन सिलेंडर मिळवण्यासाठी गर्दी करत असल्याचं पाहायला मिळतंय. जालन्यातील विविध गॅस एजन्सींसमोर सकाळपासूनच नागरिकांच्या लांबच लांब रांगा लागल्याचं चित्र दिसून येतंय. घरगुती गॅस संपल्यामुळे नागरिक सिलेंडर मिळवण्यासाठी एजन्सी समोर गर्दी करतायत. ग्राहकांच्या मते गॅस बुकिंगसाठी कंपनीच्या नंबरवर कॉल केल्यानंतर बुकिंग होत नसून तांत्रिक अडचणी येत आहेत. अनेक वेळा फोन करूनही प्रतिसाद मिळत नसल्यानं नागरिकांना थेट एजन्सीकडे धाव घ्यावी लागतीये. तर काही ग्राहकांनी असा आरोप केलाय की यापूर्वी बुकिंग केलं असतानाही सिस्टममध्ये नोंद दिसत नसल्याचं सांगितलं जातंय. त्यामुळे नागरिकांना पुन्हा बुकिंग करावं लागत असून त्यासाठी एजन्सी समोर रांगेत उभं राहावं लागतंय. दरम्यान गॅस एजन्सी चालकाकडून मात्र वेगळं स्पष्टीकरण देण्यात आलंय. ज्या ग्राहकांनी आधीच बुकिंग केलंय त्यांचं बुकिंग पुन्हा होत नाही, त्यामुळे काहींना अडचणी येत असल्याचं एजन्सी धारकांचं म्हणणं आहे. मात्र वाढत्या उष्णतेत तासनतास रांगेत उभं राहावं लागत असल्याने नागरिकांमध्ये नाराजीचे सूर उमटत आहेत. संबंधित कंपन्यांनी तांत्रिक अडचणी तातडीने दूर करून गॅस पुरवठा सुरळीत करावा अशी मागणीही ग्राहकांकडून केली जातीये. सर, ग्राहक जे आहे तुमचे ते गॅस खरेदीसाठी उन्हात आणत गर्दी करतात, काय कारण काय नेमकी गर्दी? तांत्रिक अडचण येते का? तांत्रिक अडचण काहीच नाहीये. जे युद्ध चालू आहे रशियाचं, इराणचं आणि अमेरिकेचं, त्याच्यामुळे गॅसचा तुटवडा आहे. पण आता एवढा तुटवडा नाही. लोकांना आम्ही सांगतोय की बाबा तुम्ही गॅस इथं बुक करा, तुम्हाला घरपोच सिलेंडर येऊन जाईल. पण लोकांना अशी भीती आहे की इथं आपल्याला सिलेंडर भेटणार नाही, त्याच्यामुळे ते लोक बुक करून इथं येऊन उन्हात आणायचं उभा राहिले 4-4 तास उभा. आता दुकान उघडायच्या आधी लोक येऊन लाईनीमध्ये उभा राहिले. त्यांना भीतीपोटी येऊन उभा राहिले की त्यांना सिलेंडर भेटणार नाही. आम्ही त्यांना सांगतोय की बाबा तुम्ही बुक करा, 2-3 दिवसात तुम्हाला घरपोच येऊन जाईल सिलेंडर. पण लोक तसं ऐकायलाच तयार नाही. आणि लोकांना याच्यामध्ये तांत्रिक अडचण अशी आहे की खूप साऱ्या लोकांनी KYC केलेली नाहीये, त्याच्यामुळे थोडा त्रास होतोय. त्यांचा KYC केल्यानंतरच त्यांना सिलेंडर देण्याचे आदेश आलेले. सर, आता आम्ही काही नागरिकांशी बोललो, त्यांनी आमच्या समोर कॉल केले तर गॅस बुकिंग होते, तांत्रिक प्रतीक्षा सांगते किंवा कट होते डायरेक्ट. ते प्रॉब्लेम याच्यामुळे आहे की लोकांनी गव्हर्नमेंटने आता बुकिंगचा टाइम मध्ये बदल केलाय. पूर्वी महिन्यामध्ये काही 2दा बुकिंग होत होतं, पण आता शासनाने काय केलंय की ग्राहकांना 1 सिलेंडर धारकाला 25 दिवस आणि 2 सिलेंडर धारकांना 30 दिवस असा बुकिंग गॅप ठेवलाय. आता हे जोपर्यंत गॅप पूर्ण होणार नाही तोपर्यंत त्यांचं बुकिंगच होणार. त्याच्यामुळे अडचण जाते की लोक सांगतायत की बुक होत नाही. त्यांचं बुकिंग पिरियड जवळ लोक कम्प्लीट होणार नाही तोपर्यंत बुकिंगच होणार. आणि इथं शासनाने आता निर्बंध लावलेले की जेवढे सिलेंडर देताय तुम्ही ते OTP डिलिव्हरी करा. त्यामुळे OTP साठी पण वेळ जातोय की OTP करायला पण, त्याच्यामुळे गर्दी आहे. काय आव्हान काय करायला? आव्हान एवढंच करणार की ग्राहकांनी निश्चिंत राहून बुकिंग करून घरपोच सिलेंडर घ्या. ज्यांची KYC नाही झालेली आहे त्यांनी ऑफिसला येऊन आजच KYC करून घ्या, तुम्हाला त्याच्याशिवाय सिलेंडर भरून भेटणार. तुम्ही गॅस घेण्यासाठी आलेला, काय अडचण येते नेमकी? काय एकदम परिस्थिती काय? गॅस घेण्यासाठी आम्ही 10 वाजल्यापासून रांगेत उभा आहे आणि मोबाईलहून ऑनलाईन बुकिंग होत नाहीये. आम्ही दुधना काळेगावचे, गावाकडे काही गाडी येत नाही. त्यांच्या माणसाला फोन केला, ते म्हणते ऑफिसला ये ना आणि इथून येऊन घेऊन जाणार. पहिली गाडी येत होती का? पहिले गाडी येत होती दुधना काळेगाव, आता काय येत नाही? आता गाडी येत नाही. केव्हा बसतो लाईनीमध्ये? गावात ऑनलाईन बुकिंग झाली का? ऑनलाईन बुकिंग नाही झाली, पण दिलं त्यांनी पावती करून. सकाळपासून उभा आहे ते. हो, शेतीतले काम वगैरे? शेतीतले काम आता सध्या आमच्या हरभरा हार्वेस्टिंग चालू आहे. हरभरा, गेहू हे काम चालू असताना सुद्धा आम्हाला इथे येऊन रांगेत सतत उभा राहावा लागला. नंतर भेटायला लागला. काय नाव तुमचं? शिवप्रसाद कुंजाराम भांदरगे, दुधना काळेगाव. नाव सांगा आणि कधीपासून तुम्ही उभे आहात गॅस घेण्यासाठी? परमेश्वर पांडुरंग गोल्डे माझं नाव. मी सकाळी 9 वाजल्यापासून रांगेत उभा आहे. आतापर्यंतही माझा नंबर लागलेला नाही.
माझी विनंती आहे सरकारला की लवकरात लवकर गॅसची सुविधा करून देण्यात यावी. माझी मोदी सरकारला विनंती आहे या, कारण की आता उन्हाळ्याचे दिवस आहे. आता लोक बघताय तुम्ही तिथे लांबवर लोक रांगीला गेले, सकाळपासून उन्हात अनात लोक बसलेले, गॅसही काही मिळत नाही. बराच वेळ झालेला आहे. माझं नाव परमेश्वर पांडुरंग गोल्डे, राहणार रेवगाव. काका काय सांगाल, तुम्ही कुठून आलात आणि बऱ्याच वेळापासून तुम्ही रांगेत उभा आहे, गॅस मिळतोय काय, बुक होतोय का, काय एकदम हो, परिस्थिती आहे? बुक होतोय, पण बुक झालेला आहे. 2-3 दिवस पहिलेच केलेलं आहे बुक. आणि गॅससाठी 1 ते 2 तासापासून उभे आहे रांगेमध्ये. 25 किलोमीटरवरून आलेलो आहे आम्ही वखारी येऊ. हा, तर 2 तासापासून नंबर लावलेला आहे. आता पावती भेटल्याच्या नंतर भेटेल. अगोदर कधी बुक केला गॅस आणि आता मिळेल का, कारण ते 30 दिवसात काहीतरी आठ घातली ना. हो, 30 दिवसाच्या नंतरच बुक केलेलं आहे. आता 4 तारखेला बुक केला होता मी. असं उन्हात आणत उभं राहणं, रांगेत राहणं योग्य वाटतंय का, काय करावं नाही, त्यासाठी नाही. सरकारनं काय केलं पाहिजे? सरकारनं याच्यावर काहीतरी तोडगा काढला पाहिजे, नियोजन करायला पाहिजे काहीतरी गॅस विषयी. विशाल सुसे. घरगुती गॅस सिलेंडरच्या दरवाढीच्या विरोधात काँग्रेस पक्ष आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय. जालन्यात काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी हातात गॅस सिलेंडर घेऊन केंद्र सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत निषेध आंदोलन केलं. नूतन वसाहत परिसरातील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासमोरील चौकात हे आंदोलन करण्यात आलं. भाजप सरकारचं करायचं काय, शेतकऱ्याविरुद्ध भूमिका मांडणाऱ्या भाजप सरकारचं करायचं काय. आखाती देशांमध्ये निर्माण झालेल्या युद्धजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर देशात घरगुती गॅस सिलेंडरच्या दरात वाढ करण्यात आली आहे. या दरवाढीच्या विरोधात काँग्रेस पक्षाकडून राज्यभर आंदोलन करण्यात येत असून जालन्यात देखील काँग्रेस पदाधिकारी आक्रमक झाले आहेत. जालना शहरातील नूतन वसाहत परिसरातील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासमोरील चौकात काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी आंदोलन करत केंद्र सरकारच्या धोरणाचा निषेध व्यक्त केला. यावेळी कार्यकर्त्यांनी हातात गॅस सिलेंडर घेऊन नरेंद्र सरेंडर, नरेंद्र गायब, सिलेंडर गायब अशा घोषणा देत केंद्र सरकार विरोधात संताप व्यक्त केला. या आंदोलनात काँग्रेसचे ज्येष्ठ पदाधिकारी बदर चौस, शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आतिक खान, शेख इब्राहिम, शेख शकील, शेख वसीम यांच्यासह जालना शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. दरम्यान गॅस सिलेंडरच्या दरवाढीमुळे सर्वसामान्य नागरिकांच्या घरगुती बजेटवर मोठा परिणाम होत असल्याचा आरोप करत ही दरवाढ तात्काळ मागे घ्यावी अशी मागणीही आंदोलनकर्त्यांनी केली आहे. बीजेपी गवर्नमेंट आए जब से गैस में बढ़ता जा रहा है. खाली 20 रुपए अगर जब गैस में बढ़ जाते तो सुमित ईरानी रोड पे गैस लेके उतर जाती थी. अब इतनी तादाद में गैस की तादाद बढ़ रही है तो इस पे कोई कांग्रेस को कमजोर किया जा रहा है, कांग्रेस के नेताओं को खरीदा जा रहा, तो वो छोड़कर अगर गैस पे इस पे तवज्जो दिए, उसको आगे बढ़ाए, पब्लिक की सुविधा रखे तो वो उसमें अच्छा रहेगा. खाली कांग्रेस के नेता को खरीद के कुछ भी नहीं होने वाला है. कांग्रेस कमजोर होने वाली नहीं है और हम जनता के लिए कभी भी तैयार है लड़ने के लिए. गैस में भी बढ़ा हो रहा है, नौकरियां नहीं मिल रही है, बेकारी बढ़ती जा रही है. अभी होटलें बंद हो गई, लोग खाने के लिए होटलों में जा रहे हैं, खाना मिल रहा नहीं है और बहुत से बेरोजगार और बढ़ गए हैं होटलें बंद होने की वजह से. ये बीजेपी गवर्नमेंट खाली कांग्रेस के नेताओं को खरीदने का ही काम कर रही है, दूसरा काम उनसे हो रहा नहीं. और कांग्रेस को खरीदने से जनता कमजोर होने वाली नहीं है. जनता आज भी कांग्रेस के पीछे है और हमेशा कांग्रेस के पीछे ही रहेगी. मार्च एंडच्या पार्श्वभूमीवर जालना महानगरपालिका प्रशासनानं कर थकबाकीदारांवर कारवाईचा बडगा उगारलाय. कर वसुली मोहिमेअंतर्गत आज कृषी उत्पन्न बाजार समिती परिसरातील 2 बँकांना मनपाने सील लावण्याची कारवाई केली. मात्र थकबाकीची रक्कम भरल्यानंतर ही कारवाई तात्पुरती मागे घेण्यात आली. आज दिवसभरात मनपाने जवळपास 42 लाख रुपयांची कर वसुली केल्याची माहिती अतिरिक्त आयुक्त अर्जुन गिराम यांनी दिली आहे. जालना महानगरपालिकेकडून मार्च एंड निमित्ताने कर वसुलीची विशेष मोहीम राबवण्यात येते. या मोहिमेअंतर्गत आज कृषी उत्पन्न बाजार समिती परिसरातील सुंदरलालजी सावजी बँक आणि मोतीराम अग्रवाल जालना मर्चंट बँक या 2 बँकांवर थकबाकीमुळे जप्तीची कारवाई करत त्यांना सील लावण्यात आलं. मनपाच्या या कारवाईनंतर दोन्ही बँकांकडून मिळून 6,41,691 रुपयांचा धनादेश महापालिकेला देण्यात आला. त्यानंतर प्रशासनानं तात्पुरत्या स्वरूपात जप्तीची कारवाई मागे घेतली. दरम्यान कर वसुली मोहिमेअंतर्गत जालना एमआयडीसी परिसरातून सुमारे 22 लाख रुपये तर कृषी उत्पन्न बाजार समितीतील बँका आणि आडत दुकानदारांकडून जवळपास 20 लाख रुपयाची वसुली करण्यात आली. त्यामुळे आज दिवसभरात मनपाने एकूण 42 लाख रुपयांची कर वसुली केली आहे.
महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त अर्जुन गिराम यांनी मीडियाशी बोलताना सांगितलं की कर थकबाकीदारांविरोधातील ही कारवाई पुढेही कायम सुरू राहणार असून थकबाकीदारांनी स्वखुशीनं कर भरावा अन्यथा जप्तीची कारवाई करण्यात येईल। या कारवाई दरम्यान उपायुक्त त्र्यंबक कांबळे, कर अधीक्षक राहुल देशमुख, सुधीर डहाळे, विकास जयस्वाल, सावता तरासे, दत्ता अकोले, कादरभाई तुपेकर, संजय तिवारी, माळी यांच्यासह चंदनजिरा पोलीस ठाण्याचे कर्मचारी उपस्थित होते। कर मोहीम होती काय नवीन मूल्यामध्ये कर वसुली केली काय? आपली मार्च एंडची जालना शहर महानगरपालिकेची थकीत मालमत्ता करची वसुलीची मोहीम चालू आहे। त्यामध्ये आज आपण मोंढ्यामध्ये 2 मालमत्ता सील केल्या होत्या। तर जालना मर्चंट बँक आणि सावजी बँक आपण सील केल्या होत्या। त्यामध्ये त्यांनी दोघांनी मिळून जवळपास 13 लाख रुपयाचे चेक आपल्याला दिलेले आहेत। या व्यतिरिक्त इतर जवळपास 10 आडत दुकानांनी आपल्याला चेक दिलेले आहेत। तर आपल्याद्वारे महानगरपालिकेच्या थकीत मालमत्ता धारकांना आवाहन करतो की आपला थकीत मालमत्तेचा कर भरणा करून पुढील कार्यवाही टाळून महापालिकेत सहकार्य करावे। तर आज रोजी जी काही कर वसुली मोहीम केली एकूण किती रक्कम वसूल झाली आज आता 4 वाजेपर्यंत आपल्याला APMC मध्ये जवळपास 20 लक्ष आणि MIDC मधून 22 लक्ष रुपये अशी आपल्याला 42 लक्ष रुपयांची वसुली झालेली आहे। अजून मोहीम आपली चालू आहे। मुलींना भविष्यात होणाऱ्या गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगापासून संरक्षण मिळावे, जिल्ह्यात HPV लसीकरण मोहिमेचा प्रारंभ झाला असून जिल्ह्यातील 14 वर्षे पूर्ण आणि 15 वर्षे पूर्ण न झालेल्या मुलींना ही लस देण्यात येते। या लसीमुळे मुलींना भविष्यात होणाऱ्या गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगापासून संरक्षण मिळण्यास मदत होणार आहे। यासाठी जिल्ह्यातील जास्तीत जास्त मुलींनी HPV लस घ्यावी असं आवाहन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिन्नू PM यांनी केलंय। की आपल्या जिल्ह्यामध्ये येत्या 3 महिन्यातील HPV लसीकरण मोहीम राबविण्यात येणार आहे। HPV लसमुळे गर्भाशय मुखाच्या कर्करोगापासून संरक्षण मिळते। HPV लस 14 वर्ष पूर्ण व 15 वर्ष पूर्ण न झालेल्या या मुलींना देण्यात येणार आहे। सदरील HPV लस जिल्हा रुग्णालय, जिल्हा स्त्री रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय, ग्रामीण रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्र येथे उपलब्ध असून मोफत देण्यात येईल। जगभरात आतापर्यंत 50 कोटीहून अधिक महिलांना लस देण्यात आलेली आहे। HPV लस नवीन नाही, 2006 पासून उपलब्ध आहे। सदरील लस अत्यंत सुरक्षित आहे। याबाबत कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये। आपल्या मुलीच्या गर्भाशय मुखाच्या कर्करोगापासून संरक्षण करावे असे मी आपण सर्वांना आवाहन करत आहे। धन्यवाद। आणि हे बातमीपत्र इथेच संपलं। पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात। तोपर्यंत पाहत रहा MCN न्यूज। नमस्कार। आपको कलेक्टर साहिबा के हाथों से इनामी घर मिल रहा है। आपका घर बहुत सुंदर होगा ना? अरे नहीं बेटा, हम तो बहुत छोटे आदमी हैं। चाचू डोंट वरी, मैं बड़ी होकर आपके लिए और सबके लिए मजबूत और सुंदर घर बना के दूंगी। कालिका सरिया लाना मत भूलना। कालिका TMT सरिया कंक्रीट से करे मजबूत जोड़ और भूकंप, संग, आग से लड़कर घर को दे दीर्घायु। कालिका सरिया मैं भूली नहीं। बेटिया कलेक्टर। कालिका TMT, फैसला जो मजबूत हो। संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, ऋषि पार्क, अंबर चौफुली, जालना। महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना आणि प्रधानमंत्री जन आरोग्य आयुष्मान भारत योजना उपलब्ध। मेडिसिन विभाग, बालरोग विभाग, स्त्रीरोग विभाग, अस्थिरोग विभाग, सर्जरी विभाग, नाक कान घसा विभाग आणि पॅथॉलॉजी विभागात काम करणारी तज्ञ डॉक्टरांची टीम। उपलब्ध सुविधा ICU, NICU, जालना शहरातील अद्ययावत अल्टिमा ऑफ 100 विथ स्टेंट बूस्ट कॅथ लॅब, मॉड्युलर ऑपरेशन
ऑपरेशन थिएटर, डायलिसिस विभाग, कार्डियाक केअर युनिट CCU, एंजिओग्राफी सुविधा, एंजिओप्लास्टी सुविधा, 24 तास अत्यावश्यक सेवा आणि कार्डियाक ॲम्ब्युलन्स उपलब्ध. महाराष्ट्र पोलीस कुटुंब आरोग्य योजनेसह सर्व आरोग्य विमा कंपन्यांचे कॅशलेस उपचार. संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, आपल्या आरोग्याची संजीवनी. कन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स कॅट अंतर्गत व्यापारी महासंघ व जनरल मर्चंट जालना जिल्ह्याद्वारा आयोजित महिला दिनानिमित्त प्रथम जिल्हा महिला अधिवेशन, उद्योग व्यवसायासाठी शासकीय योजना, कर्ज, अनुदान इत्यादी मार्गदर्शन. उद्घाटक श्रीमती आशिमा मित्तल, जिल्हाधिकारी. प्रेरणा श्री हस्तिमलजी बम, मराठवाडा विभागीय अध्यक्ष. कार्यक्रम अध्यक्षा सौ वर्षाची पित्ती, उद्योजिका व अध्यक्ष रोटरी क्लब. प्रमुख अतिथी श्रीमती PM मिन्नू, जिल्हा परिषद CEO. श्री मंगेशजी केदार, लीड डिस्ट्रिक्ट मॅनेजर बँक. श्री योगेश सारणेकर, महाव्यवस्थापक, जिल्हा उद्योग केंद्र. श्रीमती पौर्णिमा शिरीषकर, राष्ट्रीय संयोजिका कॅट. श्री सचिनजी निवंगुने, राज्य अध्यक्ष कॅट. श्री सतीशजी पंच, राज्य उपाध्यक्ष कॅट. श्री भीमराव वाघमारे, जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी. सौ सीता मोहिते पाटील, मराठवाडा विभागीय अध्यक्षा. सौ आनंदी अय्यर, मराठवाडा विभागीय सचिव. 17 मार्च 2024 मंगळवार सकाळी 8 ते 9 नोंदणी. अल्पोपहार सकाळी 9 ते 1. अधिवेशन दुपारी 1 ते 2. स्नेहभोजन. स्थळ जैन भवन, सकलेचा नगर, भोकरदन रोड, जालना. आयोजक विनीत. प्रिया जोशी, जिल्हाध्यक्षा. श्रीमती प्रतिभा खाडे, उपाध्यक्षा. सौ संगीता पांगारकर, सचिव. सुखदेव बजाज, मराठवाडा सचिव. सहयोगी सुखदेव बजाज, मराठवाडा सचिव. अंकुश राऊत, उपाध्यक्ष. कासिम बावला, उपाध्यक्ष. प्रवीण मेहता, सचिव. संदीप काब्रा, सचिव GM.